ये साथे आलिया वळंगा शारंग धरू, ये साथे आलिया वळंगा शारंग धरू, नाही तरी संसार जाईल लया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. विषयाचे समसुख बेगडांची भावली, अभराचे सावली जाईल लया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल लया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. पांडुरंगा करू प्रथम महायोग पीठे तटे भीमत्याम, वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रे. समागत तिष्ठन्त मानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकडे श्रीकडे संतांची यांच्या कृपाराने कथेच्या विस्तारून बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल विठ्ठल. वारकऱ्याची दिवसलेला पांडुरंगाला वंदन करून संतांना वंदन करून दरवर्षाप्रमाणे आमची सेवा राहत असते. सेवा होते की नाही असं वाटलं तर पण भगवंताच्या कृपेनं मला वाटतं एक तास का होईना आपण करून घेऊत म्हणून. आणि ह्या कालच मी आश्रम आलेला आहे आणि सर्वांच्या एक नेटू ग्रामाच्या सर्वांच्या आवडीमुळे प्रेमामुळे आज एक कीर्तनला मी आलेला आहे. मी काय जास्त सांगत नाही, समजा एक तास सव्वा तासामध्ये गायक म्हणणारे वगैरे माऊली आहेत, दुसरी मुलं आहेत आलेले, ते गायन ते म्हणतात तरी उभं बसतो काय म्हणणार मध्ये काय वाद नाहीये. सांगायचा विचार करून काय जास्त बोलायचं आलेलं थोडे सामर्थ्य नाही. जरी देवानं चांगलं ठेवला पुढच्या दोघात पण कीर्तन करतो तरी पांडुरंगानं शक्ती दिल्या असताना विठ्ठल विठ्ठल. अभंग निर्माण पाटला वंदन करून संतांना वंदन करून आज घेतलेला अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. सर्वांना कळते कळस घेतल्या ज्ञानदेव म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग दोन प्रकारचे आहेत. बाप रुक्मादेवही आहे आणि ज्ञानदेवमणी आहेत. बघा दोन प्रकारचे अभंग ज्ञानेश्वर महाराजांचे. ज्ञानेश्वर महाराज अवतार घेतलेत, जन्म नाही बरं, अवतार आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. देवावले ज्ञानेश्वर देवाचा अवतार आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. विष्णूचे साक्षात अवतार आहे, देवाचा अवतार होतो. आणि संतांचं आमचं तुमचं जे काही जन्म होतो हा गोष्ट वेगळा आहे. मी आज अभंग काय घेतलो ज्ञानेश्वर महाराजांचं, तर या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म होऊन
7.5 वर्ष झाले. 7.5 वर्ष बरोबर. 7.5 वर्ष. मी वाचल्याप्रमाणे 1197 जन्मलेले ज्ञानेश्वर महाराज. 96 बरं, इसवी सन नाही, इसवी सन 1275 आहे. इसवी सन 1275 आहे. पण शालिवाहन आणि हे 1197 जन्म अवतार घेतले तर. आणि ज्ञानेश्वर महाराज यावर्षी 1927 आहे बरोबर. आणि ज्यांचे 700 वर्ष 50 वर्ष होऊ लागलेले आहे. म्हणून आज सगळ्याकडे आज ह्या वर्षी फार मोठा उत्सव होऊ लागलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. आणि जन्मलेला 750 वर्षाचा उत्सव म्हणून सगळ्याकडे होऊ लागलेला आहे. म्हणून आज ज्ञानेश्वर महाराजांचा उत्सव आहे. म्हणून मी आज ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग या ठिकाणी शिवकरिता घेतलेला आहे. हे अभंग उपदेशपर अशा ब्रह्मचा अभंग. विठ्ठल विठ्ठल या अभंगात महाराजांनी सांगतात, ये साथ यालिया वळंगा शार्ंग धरू. ज्याच्या हातामध्ये शार्ंग नावाचं धनुष्य आहे त्याचं नाव आहे शार्ंग धरलेला. म्हणजे आमच्या पांडुरंग साक्षात विष्णू कृष्ण राम अनेक नाव आलेले आहेत त्या देवाला म्हणून समजा. आणि जरी मनुष्य देहामध्ये आल्यानंतर, मनुष्य देहाच्या बाजारमध्ये आल्यानंतर आणखी तुम्ही काय करा, म्हणजे त्या देवाला स्मरण करा, चिंतन. वळंगा देवाकडे वळवा म्हणतात. वळा तुमचं मन जे आहे ना प्रपंचाचा जो देवाकडे आणा थोडा दिवस. का नका आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहितांचा घोर व्हा, ध्यानी राहा श्रीहरीचा. का जाऊ लागलेला आहे, अजून पुढे पाहू असं म्हणू नका. कारण का वेळ राहते असं काही भरोसा नाहीये. त्याकरिता झालं तेवढं लवकर वळंगा म्हणत काय इकडे परमार्थाकडे या, असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अभंगातून सांगतात. हे साठी आली म्हणजे संसारांच्या बाजारामध्ये संसाराचे. आणि सांगतो मला संसार म्हणजे का हो, हे बायका लेकरं घरदार संसार नाही बरं. आणि म्हणतो संसार म्हणजे की बायको लेकरं घर आणि सर्व काही भाऊ बहीण त्याला संसार म्हणतो त्यांनी. पण ज्ञानेश्वर महाराज म्हटले संसार शब्दाचा अर्थ तसं नाहीये. संसार म्हटले की मनुष्य देह. कशावर म्हणतात तुम्ही सांगू तुम्हाला. एक ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, हे 7 अभंग आहे. आधी संसार सुफळ झाला गे माय, देखी पाय. आता तुम्ही सांगा, आधी संसार सुफळ झाला गे माय, ते संसार केले का. ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मचारी होते, पण संसार सुफळ झाला असं का म्हणते थोड्याकरिता. ज्या दिवशी देखी येले पाय विठोबाचे, ज्या दिवशी त्या देवाचे पाय आम्ही पाहिलो, देवाला क्षण गेलो, त्या दिवशी मनुष्य देहांचा सार्थक झाला, उद्धार झाला असं म्हणायचं. म्हणजे संसार अर्थ तुम्ही प्रपंच समजू नका, असं बायका लेकर समजू नका. मनुष्य देहामध्ये असं ये साथ आलिया वळंगा शार्ंग धरू. संसार मनुष्य संसारामध्ये आलेल्या ते बाजार आहे मनुष्यरूपी. आमचं सगळं बाजार आहे प्रपंचामध्ये असलेलं. पण ह्या बाजारमध्ये काही वेळ काढा, वळंगा शार्ंग धरू आणि पुढे वेळ काढून भगवंताचं नाम चिंतन करा. संतांचे उपदेश फार छान असतात. खरं तर संतांचं ज्ञान, संतांचं वचन फार श्रेष्ठ आहे. पण देवापेक्षा संतांना फार मोठं मान मिळालेलं आहे. तरी समान सांगतो मी. काय झालं म्हणजे भोजराजा म्हणून राजा होऊन गेला मागे. त्याच्याजवळ कालिदास नावाचा एक मंत्री होता. मंत्री काय हुशार माणूस होता नसतो. एकदा असंच घडलं, भोजराजाने विचारलं अमृत कुठं आहे. आता बघा त्याच्या घरामध्ये कितीतरी पंडित होते भोजराजांच्या सभेमध्ये बसणारे. कोणी म्हटलं स्वर्गामध्ये आहे, कोणी म्हटलं वैकुंठामध्ये आहे, कोणी म्हटलं समुद्रामध्ये आहे, कोणी म्हटलं पाताळमध्ये आहे, कोणी म्हटले कैलासामध्ये आहे, कोणी काही उत्तर दिले. पण सगळ्यापेक्षा समाधान झालं नाही राजाला. त्याला सांगायचं होतं कालिदासच, तर समाधान होत होतं त्याला. कालिदासला विचारले तुझं म्हणणं काय आहे. आपला विचार सांगितले सगळे, तुझं म्हणणं काय. कुठेही नाही, स्वर्गात नाही, पाताळमध्ये नाही, कैलासामध्ये नाही, वैकुंठामध्ये नाही, समुद्रामध्ये नाही, कुठे नाहीये. अमृत कुठामध्ये संतांच्या मुखामध्ये आहे. संतां शब्दामध्ये अमृत आहे. हे अमृत अत्यंत श्रेष्ठ आहे असं कालिदास म्हटलं. सगळ्या लोकांनी आनंदामध्ये आणि टाळ्या वाजविले. सांगायचं विचार करून संतांचे शब्द हे एक अमृत आहेत. आणि शब्द ऐकावं आणि त्याप्रमाणे व्यवहारामध्ये आणणं हे महत्वाचं आहे. मला असं कळतं. विठ्ठल विठ्ठल व्यवहारामध्ये आणणं बरं आहे. हे बघा, ऐकावं व्यवहारामध्ये आणवं. श्रवण म्हणून जहाचं साक्षात्कार. श्रवण केलं तर मननही करावं लागते आणि ध्यानही करावं लागते. बरं असं ध्यानही करावं लागते. ज्ञान ध्यान दोन्ही पाहिजे.
ज्ञानही पाहिजे आणि त्यानंतर ध्यानही पाहिजे, तरच काहीतरी आम्हाला जे केले वस्तूचं आणि उपयोग होतो. नुसतं ज्ञान श्रवणामध्ये दिवस घातलो आणि वाईट आमचं आयुष्य निघून गेलं म्हणून समजा असं मग ध्यान कधी करा. देवाची देव आहे म्हणून समजून समजला येतात. कारण का 17 वर्षाला 2-3 सत्य होऊ लागले, कीर्तन ऐकू लागलं, भजन ऐकू लागलं, आम्ही तुम्ही सगळे केले. देव आहे माहिती झाले, पण देव आहे हे प्राप्त करून साधन काय हे याचे प्रयत्न करावं काय नाही सांगा. याचा प्रयत्नाची मागे टाकावं म्हणजे हे अत्यंत महत्वाचं आहे. सांगत गेलं ऐकत गेलो आम्ही तर सांगू तुम्हाला भगवंताविषयी पूर्ण ज्ञान देव मिळाल्यामुळे देव तुम्हाला साक्षात उभा टाकतो असं काही नाही होत. देवाविषयी संपूर्ण ज्ञान होणं म्हणजे देव मिळाल्यामुळे आहे काळामध्ये. कारण की तुम्हाला देव मिळाल्यामुळे आहे. त्याकरता ज्ञान म्हणजे ध्यान पाहिजे. मी सांगतो का मागे तुमच्याकडे ज्ञानेश्वर किती करत होते, नामदेव मागे टाकत होते. पुढे जनावर बसतो ते ऐकत, जनाबाई बसतो ती पुढे ऐकत. म्हणजे काय नामाचे म्हणजे ज्ञान पाहिजे. नामाचे ज्ञान येऊ लागले, आजकाल अभिमान येऊ लागले, मत्सर होऊ लागले. हे सर्व कशा करता होऊ लागले नंतर तुमच्यामध्ये ज्ञान नाही, नाम आहे पण ज्ञान नाही. ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानच सांगितले. ज्ञानेश्वरी नाव ठेवले ज्ञानेश्वरी आणि काय पाहिजे सांगा. तसं नावात ठेवले ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाला ज्ञानेश्वर महाराजांनी फार महत्व दिले. ते सांगता आले का त्याचं आपण काय सांगितले तुकाराम महाराजांनी ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचे राजा होते ज्ञानेश्वर महाराजांनी. एवढं ज्ञान जगात अमृतानुभव साधा ग्रंथ आहे काय सांगा. ज्ञानेश्वरी साधा ग्रंथ आहे की सांगा. आणि सांगते 65 ते बघा 65 वगैरे सांगते 1400 सांग त्याला कळाले वाचून त्याचं कोरा कागद दिला होता चांगलीवर ते 65 ओव्या लिहिले तर तिथे 7 झाले 7 होता सगळ्या कळामुळे 65 ओव्या लिहिलं तर त्याला कळणं गेलं चांगलीवाला. 1400 वर्ष होता कर्ममार्ग होता. आजकाल कर्ममार्गाला फार लक्ष देऊ लागतं लोक. तुम्हाला काय सांगावं पण हे ज्ञानमार्ग होते. कर्ममार्ग सूक्ष्म आहे म्हणून संतांची म्हणणं कर्ममार्ग आहे. कर्ममार्गाने तुम्हाला लाभ मिळेल नको नाहीये पण सूक्ष्म आहे. तुमच्या आमच्याने करणं होईना. त्यातून एक 50 वर्षाने टीव्ही मध्ये ऐकलं महाराजांचं प्रवचन. मला काही कळणार पण ते म्हटले आतापर्यंत महादेवाला काय वाहा म्हटले बेल. तुम्ही म्हणतात बेल नाही आता काय सांगते ते काय नाही. आता ते हे व्हावं म्हण शनी कसे म्हणजे समदडीचं हो ते रस्त्याला तुम्ही सोन म्हणणार समदडीचे पान एवढं आणा एवढीने ते महादेवाला व्हावं. म्हणजे एक बेलाला 3 पानं असतात. समदडीचं एवढं तुम्ही 25 पानं असतात पण तेवढं पुढे लागेल. विठ्ठल विठ्ठल देश होता. एक ऐकलं की तेच करते कर्ममार्ग आहे. कर्ममार्ग आहे म्हणजे एवढं तिसरं केलं असताना तो संपत्ती मिळेल भरपूर तुम्हाला सुख मिळेल वैभव मिळेल. आजकाल सुख वैभव संपत्ती आम्हाला पाहिजे तुम्हालाही पाहिजे असं म्हणलं की मग ते समजायचं पाला पुढच्या वर्षी आणून महादेवाला वाहते हे मंडळी असं की कर्ममार्ग आहे ते. मी नाही म्हटलं मी कर्ममार्ग केलेलं आहे. ज्ञान आहे कर्म उपासना आहे तिने सांगितलं पण उपासना मार्ग सोपा आहे. कर्म आणि ज्ञान कर्म तरी ज्ञानापेक्षाही फार अवघड आहे. फार अवघड आहे. म्हणून तरी संतांनी म्हणून टाकले म्हणून या वाटा सूक्ष्म दुस्तर योग दुस्तर आहे. कर्म सूक्ष्म महाराज म्हणजे सर्व म्हणून टाकलं राजभार केले. काही नाही देवाचं नामस्मरण करा, हरिनाम घ्या, शिवनाम घ्या आणि त्या देवाचं नामस्मरण करा. सध्या कलिगाशिवाय दुसरं कोणतंही साधन नाहीये. सर्व संतांचं हेच म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानला फार महत्व दिलं. म्हणून सगळं आपण जास्तीत जास्त ज्ञान पण आपण घ्यायचं. ज्ञानेश्वर महाराजांचं 2 प्रकारचे आपण सांगितलं. सध्या पुढे गेलो तुम्हाला. त्यांचं आयुष्य फार कमी होतं ज्ञानेश्वर महाराजांचं. संजीवन समाधी आहे त्यांची. तुकाराम सदैव वैकुंठाला गेले. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी घेतले. एकनामाला जनसमाधी घेतले. आमच्या संतांचं चरित्र फार विचित्र आहे सुद्धा बरोबर आहे नाही सांगा. आणि ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी घेतले, जीवन समाधी घेतले. 600 वर्षापूर्वी एकनाथ महाराजांचं स्वप्न सांगितले. हजार वृक्षांचं मूळ लागले तुरा लागले डोकं लागले काळ म्हणते म्हणून लिवले सांगतो तुम्हाला खोटं नाही हे लिवले ते सांगतो. मग एकनाथ महाराजांनी
ज्या पायरी वाटे खाली उतरले, बघलं मी तिथे आळंदीला पायऱ्या, तिकडे पायऱ्या समोर नाही, सिद्धेश्वर मंदिर पुढे आहे आणि तिथं नंदी आहे, नदीच्या त्या भागातून पायऱ्या उतरायचे खाली. मग एकनाथ महाराजांनी तिथे आले खाली आणि उतरून पाहिले की गजानन वृक्षाचे जे लागलं होतं मूळ ते काढून टाकले. त्यांचं म्हणणं आहे जसं आहे तसं बसलं बसले ज्ञानेश्वर महाराज, जसं होते मागे 100 वर्षाखाली तसं बसलेले आहेत. सांगतो म्हणजे काय, ज्ञानेश्वर संजीवन समाधी आहे त्यांची, तो काहीच वाजला नाही. फार फार त्यांनी 16 वर्ष झालं की मग पुढे जे अभंग लिहिले, ज्ञानेश्वर सगळं लिहिले बसून जा. पांडुरंगाला म्हणते देवा आता मला परवानगी दे, पुढे आता एवढं काम होतं थोडे केलं होतं, पुढे वाचून अभ्यास करतील, हुशार होतील, ते गोष्ट वेगळं आहे. आणि मला परवानगी देऊन नको, तुम्ही आणखी दिवस राहतो राहा म्हटल्यानंतर मग आणि 6 वर्ष राहिले म्हणे. 16 22 22 वर्षाला संजीवन समाधी घडले. जे 16 वर्ष लिहिले तर त्या अभंगाचे कळस ज्ञानदेव मुळे घडलेले आहेत. 16 वर्षानंतर 6 वर्ष जे अभंग लिहिले तर आणि त्या अभंगामध्ये बाप रत्मा देवी वरून असं त्यांनी अभंग घातले. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर ज्ञानेचे राजा होते. हे आमचे चार झाले तर संत, मोठे संत आमच्या संप्रदायामध्ये. पहिले ज्ञानेश्वर महाराजांनी आणि जास्त महत्व दिले ज्ञानाला. हे बघा म्हणून लिहिले ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि 65 अभंग तरी आहेत आणि हे ग्रंथ लिहिले. आणि ते दुसरे संत नामदेव महाराज यांनी नामाला महत्व दिले. नामाला त्यांचा अभंग काय बघा, हरी आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे अखंड नामाची इकडे मागच्या जन्मामध्ये गेले होते ज्ञानेश्वर नामदेव महाराज. पण त्यांनी योग साधनद्वारा मध्ये पक्षीपासून पाणी पिले म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. पण नामदेव महाराज नामाच्या प्रभावानं त्यांना पाणी वरे आणले नाही. म्हणजे नामात एवढी मोठी शक्ती आहे. असं काय, जेवढी नामाची शक्ती तेवढी पाप नाही ती जगती. भागवतामध्ये आहे बघा, नामामध्ये फार ताकद आहे, फार शक्ती आहे म्हणून समजा. तुम्हाला हे नामधारक होते, नामाच्या ताकदवरच नामदेव महाराजांनी फार स्वतः देवाला प्रसन्न करून घेतले होते. दुसरे संत, तिसरे होते नाथ महाराज. हे शांती ब्रह्म, काय नाही शांती ब्रह्म होते समजा. भागवताची होती, नवरात्र तसं होता, त्याचं नाव झालं शांती ब्रह्म. ज्याने समाज घेतल्याशी म्हटलं त्यांनी खूप श्रीमंत होते. आम्हाला तुम्हाला सांगितलं बघा मागे कीर्तनामध्ये, अमोनेरकर मठ आहे, अमोनेरकर मठ आहे पंढरपूरला. तिथं आम्ही गेलं की तिथं ऐकून कीर्तन ऐकायला जायचं. तिथे भागवत सांगतो तो फार छान सुंदर सांगतो ते भागवत तिथले महाराज. आणि भागवत ऐकायला जावं, ज्ञानेश्वर ऐकायला जावं, तिथं कीर्तन ऐकायला जावं, कोणते महाराज त्यांचे महाराज कीर्तनाला. मग तिथं कीर्तन होतं वृंदा महाराजांचं. आम्ही कीर्तन ऐकायला गेलो. त्यांनी काय केले, हे बघा मागे संतमध्ये श्रीमंत म्हणजे काय, आणि एकनाथ महाराज होते. 700 एकर जमीन होता, खूप श्रीमंत होता एकनाथ महाराजाला. तर सुद्धा संत होते, संत होते. सध्या काळामध्ये आणि संत आणि श्रीमंती या मठामध्ये आहे. एवढी श्रीमंती कोणत्या मठामध्ये नाहीये, पण तिथे संत आहेत, संत आहेत, संत आणि श्रीमंत. काय झाले म्हणजे दोन्ही राहते. जो संत राहते ते श्रीमंती राहत नाही, श्रीमंती राहते पण संत राहते. ते बघा ते दोन्ही एका ठिकाणी कलानीमध्ये बोलणं, कोणी एका ठिकाणी यावर फार पुण्य पाहिजे. बरोबर आहे सांगा. त्यामुळे ते घेतले होते. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे काही दंडवत सांगितलं तिथे घेतले होते. संत आणि संपत्ती दोन्ही एका ठिकाणी राहणं फार जड आहे. एकूण सर्व संतांचं एकच मत आहे की भगवंताचं नामस्मरण करा, कारण देवाने देह दिलेला आहे, त्याचे उपकार आमचे फार मोठे आहेत. अकबर कथा सगळ्यांना माहिती असेल. बिरबल एकदा आईला म्हटला होता, म्हणजे आई लोक बसले होते, माय लोक आई मुलगा बसले होते.
माझे उपकार फार झाल्यामध्ये तुझी मी राजाचा मंत्री आहे, मी बिरबल म्हणून तुझ्या नवीन कुठं ठेवून घेतलीस, मला मोठं केलीस आणि विद्याभ्यास शिकविलीस, मला ज्ञान प्राप्त करून दिलीस. आज मंत्री झालो मी गेलो अकबरच्या दरबारामध्ये. सर तुझं सर्व काही आहे. मला असं वाटतंय की माझं मानेचं कातडं काढून चप्पल तुझ्या पायात घातलं तरी कमी आहे. कातडं काढून चप्पल तुझ्या पायात घातलं तरी कमी आहे. तेव्हा आई होते हुशार म्हणून मुलगा हुशार होता. त्यात संस्कार चांगला पाहिजे. मी ते सांगतो बघा, आई बापाचे संस्कार चांगला पाहिजे. पहिला गुरु आई आहे शास्त्रामध्ये. एक मातृदेव भव, पहिलं आईचं गुरु आहे मुलाला सुद्धा. कातडं काढून लावलं ते घाल चप्पल केलं तरी कमी आहे. मग तेव्हा आई म्हणते त्यांना कातडं कुणाचं आहे रे, कातडं कुणाचं आहे, हे माझंच आहे. जनता माझ्या कोणी तू कातडं घेऊन झालास काय, एकटालाच का म्हणजे असं सर्व करता देव आहे, जसं कोणीच नाहीये. म्हणून त्याचं भजन करा, त्याचं भावना करा. जसं सर्व आईचं आहे, कातडं सुद्धा आईचं आहे. दुसरं काय हे संपत्ती म्हणा संतती म्हणा सर्व भगवंताच्या कृपेने मिळालेलं आहे. पाहिजे मिळायला मिळत नाही. मागेला पुण्याचे द्वाराही मिळालेलं आहे. त्याकरिता भगवंताला विसरू नका हे सांगतात. एसा ते आलिया वळंगा शारंग. आता तुम्ही आलेला मनुष्य देहामध्ये आणि तुम्ही काय करा, वळंगा शारंग धरू. शार म्हणजे धनुष्य, धनुष्याचे नाव आहे. त्यांच्या हातात शारंग नावाचं धनुष्य आहे. अशा त्या भगवंताला तुम्ही वंदन करा, चिंतन करा. नाही तरी संसार नाही तर तुमचं संसार म्हणजे मनुष्य देह वाया निघून गेलं. पुन्हा मनुष्य देह मिळणं कठीण आहे. ऐशे पुरते मिळता आता ऐशे पुरती मिळता आता तुझ्या हातात नाही म्हणून ते मिळालेलं आहे. आता काय करा, म्हणून पावले ते घ्यावे, नाम गावे आवडी. आता मनुष्यदेहा तुम्ही आलेल्या फक्त आशा करूच नका. मी मिळालेलं आहे मी जोपर्यंत मनुष्यदेहामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत चिंतन देवाचे करा. हे संतांचे निर्णय. आणि ते तिसरे झाले संत एकनाथ महाराज. ते शांती ब्रह्म बरोबर सांगायचे. काय होतं कथा सांगायला नको आहे. शांती चौथे झाले वैराग्याची मूर्ती तुकाराम महाराज. त्यांचं नावच आहे वैराग्याची मूर्ती. महान वैराग्य होते तुकाराम महाराज. त्याचं किती होणार काहीतरी कमी आहे. अख्खी वैराग्य होते. देहभान होतं महाराज, पण चिंता नव्हतं, काहीच नव्हतं. पहिल्या श्रीमंती होतं भरपूर, सगळं दुष्काळ निघून गेलं, पण देवाला विसरले नाही. हे बघा, मी नागूला कधी सांगत होतो, मी हलके नागूरच्या इथे धान्यात वाटलेलं. एक मुलगा रोज एक माणूस ऐकायला यावं, पुढे बसावं ऐकायला. असं बसून पुढे बसून ऐकावं. चांगला ऐकतो त्याला का झोपत सुद्धा काही नाही, चांगला ऐकतो. एक 15-20 दिवस आला, त्याने बंद केला. येऊन पुढे बसतो होता आमच्या समोर ऐकायला. येणं गेले काय झालंय की म्हणून एकदा मला रस्त्यामध्ये भेटला म्हणजे काय मग काय की येणं गेलं ऐकायला. आमचे गाय मरून गेले ना, आमचे गाय मरून गेले, आता यायचं नाही होते ऐकायला. आमच्या घरी चालवलं नेम नाही. आता काय करावं सांगा. विठ्ठल ऐकायचं आमच्या घरी नाही, महाराज तुझे ऐकायचं जागी सोडून दिला. असं प्रसंग जीवनामध्ये येत असतात. किती अन्य प्रसंग तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगा. मारले महाराज ज्ञानेश्वर तुकाराम महाराजाला, आणि किती पाहिजे एवढं तर आम्हाला बोलायला की खूप आनंदामध्ये खूप मान मर्यादा आहे. ते सांगू राग येणार का कुणालाही. बस त्याला कीर्तनाच्या वेळेस बोल तिकडे इकडे बघून बोलू नका, ही माझं नम्र विनंती आहे. हात जोडून बरे राग मानू नका. म्हणजे तुमच्याशी बोलवा मला बोलवा, मला नको नाहीये. पण काय होते, माझी दृष्टी सगळ्याकडे असतो. माझं दृष्टी तुमच्याकडे जाते, माझंही जाते तुमचंही जाते. विठ्ठल राग मान नका. क्षमा करा जरी मी चुकलं तरी बोलण्यामध्ये बसून जा. आमच्या गावात असं मठाला प्रजून चालतो होतो बाप्पाचं. आम्ही सुद्धा होतो ऐकायला 5 वाजता आणि 6 वाजता आम्ही तिथे जायचं नागूर बेळकुणीला. मग ते ऐकायला आम्ही सुद्धा गेलो जात. सांगत होती काय ते दृष्टांची सिद्धमतीने जायचं ऐकायला. होतं कन्नड काय मध्ये काय होतं, सगळं एकच आहे, भाषा वेगळी आहे. ऐकत असताना 5ला सुकट होते काय, 5:30ला यायचं. हात ठेवून पुढे यायचं. त्यांनी आपल्या दिवशी काय म्हटले, तुम्ही टाइमला येते नाहीये,
आणि डोसक्यात हात ठेवून निघालात. त्यांचं लक्ष तुमच्याकडे झालं, तुमचं गेलं, त्यांचं गेलं. विठ्ठल क्षमा करा, चुकलं तरी माझ्याने, पण मी जे आहे ते बोलतो. मसूचा लक्ष जाते, माझं लक्ष सगळ्याकडे आहे होता. वरे बसलो बघा, उघड्याकडे लक्ष राहते, बसलं तरी लक्ष राहते माझं. आणि म्हणजे बसलो उंचीवर, खाली बसल्या दिसत होतं मला काय मसूचा. राहू द्या. तुकाराम वैराग्याची मूर्ती होते. हे चौथे संत होते आमचं. ते पाचवे होते निळोबाराय, ते गुरुभक्त होते. गुरुपेक्षा शिष्य मोठा होत्या. तुकारामांचे शिष्य होते, फार भयंकर मोठे शिष्य होते. ते 5 संत आमच्या संप्रदायामध्ये फार श्रेष्ठ होऊन गेलेले आहेत. त्याला म्हणतात वारकरी संप्रदाय पंचायत, त्याला म्हणतात पंचायत. हे आजचं आपण जे आहे ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. या अभंगातून महाराज म्हणतात, आता ये साथी आलिया सोपा ओळंगा शारंग धरू. आणि ह्या जीवनामध्ये आलेले तुम्ही आहात, मनुष्य देहात आलेले आहात, मनुष्य देहाच्या बाजारामध्ये आलेले आहात. तुम्ही काय करा, त्या देवाला प्रार्थना करा, देवाचं स्तुती करा. नाही तरी संसार जाईल लया, तुमचा देह नाश होईल. ती म्हणता की माझी बायको, माझी माय, माझी बाप, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये कवनाचे मायबात, कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. सर्व काही प्रपंचामध्ये सर्व काही संपत्तीच्या मागे महाराज. आपल्या घरात कोणीच नाही. सुखांचे शिगरे म्हणत्यावेळी आनंद दिला तर आपले म्हणते नाही, तर फार कठीण आहे. तुम्हाला वाटते हे आपले आहे, असं नाही आहे. सर्व ज्ञानस्वामी म्हणून असं म्हणतच नव्हते. कवनाचे मायबाप ते सांगा, कवनाचे गणगोत गौ. आता मायबापच आपले नाहीत म्हटल्यावर गणगोत कुणाचे हात येतं. ते तर बघा सुखाचे सोय रे, आपण किती चहा पाजविलं की बरं बनणार नाही. तिथं काय हो गेलं की डिका सुद्धा म्हणला म्हणते. सगळं आपले सगळं आपले सुखाचे आहेत का, दुसरे काहीच नाही. खरं म्हणा किंवा खोट म्हणा, मायबापही आहेत. तुम्ही चांगलं पोचला, चांगल्या सुखामध्ये ठेवला तर तुमचे मुलगा चांगला मिळतात. नाही काय जन्मून घर झालं म्हणते, जन्मून घरच झालं म्हणते. त्याकरता इथं गणेश महाराजांचा अभंग काय साधारण अभंग नाही होत. तसं ते सांगत होते, कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत. कसं आहे म्हणजे सगळं जायचं जाणार. तुम्ही गेल्यासाठी नाही काय सांगा, कसं आहे मृग जळवत जाईल लया. असं म्हणजे मृग जळ उन्हाळ्यामध्ये दिसते बघा, पाण्यामध्ये दिसते हरणीला, मरते पण त्याला पाणी मिळत नाहीये. तसं ते जळ खोटं आहे, पाणी खोटं आहे, सगळं काही हे खोटं आहे, ते जाणार आहे. हे मृग जळवत जाईल लया, हे जाणार आहे. एवढंच नाहीये, पुढे म्हणते तिच्या चरणामध्ये विषयांचे सर्वसुख बेगडांची भावली. विषयांचे सर्वसुख, विषय कसा आहे म्हणतात त्याला, बेगडाची भावली वळी. चमकू लागले, छान दिसू लागलेले आहे, पण एक दिवशी जाणार आहे. आबाची सावली जाईल लया. आबाची सावली किती वेळ राहील, तसं हे चमकू लागले. मला बरं वाटणार आहे. स्टील भांडे असते काय कामाचे सांगा. पित्तळ तांबा होतं मागे, ते बदली घाला येत होतं. हे 5 रुपये 2 रुपयाला किलो कोणी घेणं गेले. हे स्टील पासून जुनं झालं मध्ये हे चमकते, पण आम्हाला बरं वाटतं की ते चमकू लागले, बरं वाटते. म्हणजे म्हटले हे विषयांचे समसुख, हे सगळे विषयांचे जे सुख आहे, बेंगडांची भावली, बेंगडाची भावली असल्यामुळे छान दिसू लागले. बरं बेंगड लावून चमकू लागले, सगळं दिसू लागले. अभ्राची सावली जाईल लया. अभ्राची म्हणजे आभाळची सावली सुटलं की वारा जाते, तशाप्रमाणे किती संसार जाणार आहे. आम्ही जातो, त्यांनी जाते, काही नाही काय होणार आहे. जेव्हापर्यंत आम्ही तुम्ही राजेपर्यंतच. आणि देवाचे नामचिंतन करा, ओळंगा शारंग धरू, चिंतन देवाचं करा, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. आणि ते म्हटले हे सर्व प्रपंच कसं आहे तर अभंगाच्या सेवा.
वळंगा शारंग नाही तरी संसार जाईल लया. काय चालीमध्ये शेवट दोन चालीमध्ये काय दिलीप महाराज म्हणा म्हणा सांगितल्याप्रमाणे 750 वर्ष त्यांना अवतार घेऊन झालं. अवतार बरं ज्ञानेश्वर महाराज जन्म नाही, अवतार आहे. त्यांचे कार्य किती झाले तर काही सांगायला साध्य नाहीये. एकमुखे काय वर्णन म्हणे, एक मुखाने वर्णन करण्याचे तर साध्य नाहीये. सगळ्याचा कल्याण संतांच्या भूती देह कष्टविती पण काय होतं त्यांना एवढं सर्व सांगायला. कारण की बुडत हे जण न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून किंवा येतो हिताचा कळवळा हाती पडतो म्हणून काळा तोड्याकरिता संतांनी अवतार घेऊन आलेले आहेत. मागे सांगितलं होतं मी. आणि माणसांची जन्म पुण्य पापाप्रमाणे होत असते. पुण्यामध्ये जन्म पुण्याचा जन्म सुखाचा जन्म होते, पापाचा दुःखाचा जन्म होते. पुण्य पाप घेऊन येते माणूस आणि देवाला बोलवा लागते. देवाला बोलवा लागते, नाट्यपक्षरा करून नामस्मरण बोलावं लागतं त्याला या म्हणून. आणखी संत स्वतः येतात बरं, स्वतः येतात उपदेश जगाला करण्याकरिता. हे संत स्वतः आलेले होते बरं जगाला ज्ञानोपदेश करण्याकरिता. कारण का महाराजांचे भंगावर पितृभक्तीच्या डांगोरा अरे काळा श्रीधरारा तुका म्हणे करा जय जय काळा संतांचे मार्ग सांगत विचार करून भक्ती वाढवण्याकरिता संतांचं अवतार नृत्य लोक झालेले. कारण का हे सगळ्या लोकांना मनुष्य देहातून चांगल्या लोकांना पाठवून द्यावं. मनुष्य देह तरी मिळावं, वैकुंठ तरी मिळावं, दोन्हीमध्ये एक स्वर्ग तरी मिळावं, दोन्हीकडे एक प्राप्त होते. उगम जाती अधोगतीला म्हणून कळवळ हिताचा येऊन आणखी अवतार घेऊन येऊन उपदेश केले. त्यांचं काम आहे. तुकामणी जाऊ साधावी तेव्हा ते भेटेल तरी भेटे कोणीतरी. आमचं काम आहे. आलं होतं जे सांगायचं होतं उपदेश सांगितलं. आता ऐका न ऐका ते तुमच्याकडे. ऐकला तर सांगितल्याप्रमाणे वाढलं तर तुम्हाला सुखी होईल, आता दुःखामध्ये जोडावं लागेल जन्माला तुम्हाला. असं काही संतांचं म्हणणं आहे. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे साथी आले मनुष्य देह तुम्ही आलेले आहात, ह्या बाजारमध्ये तुम्ही आलेले आहात. हे साथी म्हणजे बाजार ओळंगा शारंग धरू नाही तरी संसार सोपा आहे. जायला या मनुष्य देह वाया निघून जाईल. कोणाचे माई बाप काही नाही महाराज म्हणतो तर सर्व सुखाचे आहे सर्व काही. मग कोणा सोडायचं राहत नाही. पण गोष्ट म्हणालो मी सर्व धैर्य चाललं होते पण त्यांच्या मुळे तुमचं आयुष्य घालवू नका. कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल मृग जळवली जाणार आहे, लयला जाणार आहे. सांगितलं विषयांचे समसुख बेंगरांची भावली चमकू लागले. विषयाचे सुख चांगला की वाटलं नाही पण कधी निघून जाते पत्ता नाही. क्षणभंग जाय न कळता ग्रास गेली. हे मला खोटं वाटलं तर अभंग येतो कारण महाराजांचा. आमचे किशनराव आहे तू परवा गेले बघा गेल्या वर्षी किशनराव की खेळचे हमारा जो कीर्तन बंगट येतो कार्याचं कीर्तनला 1 वर्ष कोशा जाऊन सप्तीचे पाडणे प्रवचन समजा ह्याला काही तेरोडला. आणि मला काल्याच्या कीर्तनाला त्यांनी बोलून घेतले होते. किशन बरोबर ते भाविक होते माणूस गोष्ट आहे. हे मृग हे जे घास दिसत नाही जेवायला बसल्या बसल्या अटॅकाला तिथे खरं झाले. मला वाटतं तुका मला सांगून काय खोटं नाहीये. घास गेले सत्ता नाही असं जे काही हे डे आहे राहायला 100 वर्ष असं राहत नाही. 100 वर्षाची आहे करा पण आलं म्हणजे वेळ काय वेळ लागत नाही. म्हणून जोपर्यंत
देहामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत आपण चिंतन देवाचं करा. ओळंगाचा आनंद धरू नाही तरी संसार विषयाचे संसुख देगडाची भावली अभराची सावली जायला ज्ञान देवा म्हणे. आता हे पहिले आपण 16 वर्षाच्या मध्ये लिहिलेले. पाहता पाहिले स्वप्नेचे चेविले. स्वप्नामध्ये काय काय पाहत सांगा. पुष्कळ पाहतात माणसं, पण जागी झालं की नाही. लाटरी लागल तर 4 लाखाची बँकेला गेला, एक चिठ्ठी घेऊन बँकेच्या ते चिठ्ठी लागलेलं आणि स्वप्नामध्ये बरं स्वप्न काय होते माणसाला आणि बँकेची चिठ्ठी दिला. मॅनेजरला बघितलं ते द्यावं लागतं बघा, ते लाटरी लागलेलं आहे 4 लाखाची आणि 2 लाख वापरून घेतला. स्वप्नामध्ये बरं पैसे नाही काही नाही. स्वप्नामध्ये काय होते माणसाला 2 लाख वापरून घेतला होता. एक जवळ म्हणत होता उठून काय 2 लाख 2 लाख गेले माझे बाळामध्ये. हे 2 लाख नाही, ते 2 लाख नाही, पण स्वप्नामध्ये ते मिळालेलं आहे. स्वप्नामध्ये जे मिळते नाही ते जागृतामध्ये राहत नाही म्हणा. स्वप्नाचे चेविले जाईल लया. असं जे काही चेविले म्हणजे जागी झाल्यावर स्वप्नात जसं लय होते तसं हे संसार स्वप्नवत आहे. हे रात्री झोपतो तो स्वप्न पडते नाही, हे अल्प स्वप्न आहे, हे दीर्घ स्वप्न आहे. आता मेल्यावर सुद्धा स्वप्नावणी वाटते सगळे असं म्हणतात संत लोकांनी. बरं स्वप्नावणी वाटते आम्ही आता करणार नाही. संसार हे सगळं स्वप्नावणी वाटते म्हणे गेल्यानंतर. दीर्घ स्वप्न आहे, दीर्घ स्वप्न असं आहे. बरं काय करतात स्वप्ने जे चेईल जाईल या ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे स्वप्नाची चेली तर निघून जाणार आहे. काय करतात जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत आयुष्य आहे देहामध्ये त्या चिंतन करा असं संतांचं म्हणणं आहे. दुसरे काही नाही. बरं हा नेटवर्क ग्रामाकडून मला हे वर्ष सिनेमाप्रमाणे आराम नाही, पण घंटा सांगितलं मी आलेला आहे. घंट्याच वर झाले बरं स्वागत झालेलं आहे. आणि माझं अजून एक विनंती आहे की मला प्रशंसा करायला येईना नाव घेऊन आणि तुकाराम महाराजांचं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं आणि रामभाऊ महाराज जे आपले काही महाराज तरी कीर्तनामध्ये प्रशंसा देवाचं करा, माणसाचं करू नका. काही लोक माणसाचे कीर्तनाला ऐकायला येतो महाराज कोण तास नुसतं प्रश्न घातल्यावर नाव घेऊन प्रशंसेमध्ये घातले. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे आणि त्यांचे शिष्य तुकाराम महाराजांचे त्यांचे गुरु त्यांनीच आहेत. आता आपण तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे आपण त्यांचे अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या एका पंढरीनाथा एक गावे आणि विठोबाचे नाम अनेकांपे सर्व सामूहिकपणे नेटवर्क गावातर्फे आम्हाला बोलून घेतला. तर सर्वांना वंदन आहे. सर्वांना त्या पांडुरंगाने चांगलं ठेवू दे एवढी प्रार्थना करून आपल्या शिवेला विराम करतो. ज्ञानेश्वर